ओके, सो हे आपलं थर्ड लेक्चर आहे ग्रुप थिअरीवरती आणि याच्यामध्ये मोस्टली आपण POS म्हणजेच प्लेन ऑफ सिमेट्री शिकणार आहोत. प्लेन ऑफ सिमेट्रीमध्ये आपल्याला एकच गोष्ट बघायची की जर कोणताही प्लेन म्हणजे जसं की एक मिररसारखी गोष्ट, जर एखादा प्लेन टाकला तर त्या मोलेक्युलच्या दोन्ही बाजूचं जे रिफ्लेक्शन आहे ते सेम आहे की नाही. जर प्रेझेंट असेल तर त्याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री प्रेझेंट असते. ही एक गोष्ट आपल्याला बघायची. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की प्लेन ऑफ सिमेट्रीज किती प्रकारचे आहेत. 3 प्रकारचे प्लेन प्रेझेंट असतात. तर त्या 3 प्रकारच्या प्लेनबद्दल आपण शिकणार आहोत. सगळ्यात पहिलं प्लेन ऑफ सिमेट्रीच्या अगोदर आपण काही क्वेश्चन बघणार आहोत ज्याच्यामध्ये आपण लास्ट टॉपिक जो होता ॲक्सिस ऑफ सिमेट्री त्याचे काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. तर सगळ्यात पहिली गोष्ट ना, ॲक्सिस ऑफ सिमेट्रीमध्ये ॲक्सिस ऑफ सिमेट्रीमध्ये जर तुम्ही बघितलं की जर हा स्क्वेअर घेतला, ठीक आहे, याच्या अबव साईडला एक्स आहे आणि बिलो साईडला एक्स आहे. ठीक आहे, सो याला इमॅजिन कसं करणार की जर हे प्लेनमध्ये प्रेझेंट आहे तर हे अबव प्रेझेंट आहे आणि हे बिलो प्रेझेंट आहे. ठीक आहे, जर मी याच्यातून C4 ॲक्सिस पास केला, C4 4 स्क्वेअर आहेत त्यामुळे आपण बोलू शकतो C4 प्रेझेंट आहे. बट C4 याच्यात प्रेझेंट नाही होऊ शकत बिकॉज हा जो कार्बन आहे तो या ठिकाणी जाणार आणि त्यामुळे मला इक्विव्हॅलेंट स्ट्रक्चर मिळणार नाही. सो C4 तर याच्यात नक्कीच प्रेझेंट नाही आहे. C2 पण सेंटरमधून C2 पण प्रेझेंट नाही कारण की हा अबव स्ट्रक्चर आहे. जर मी C2 पास केला तर हा कार्बन इथे जातोय पण हे अबव स्ट्रक्चर आहे आणि जेव्हा इकडे जाणार तेव्हा पण ते अबवच राहणार आहे. बट जे माझं स्ट्रक्चर आहे ते मात्र बिलो आहे. त्यामुळे सेंटरमधून ना याच्यातून C4 पास होतोय ना C2 पास होतोय. मग राहिला काय, 4 C2s प्रेझेंट आहेत का. तर मग 4 C2s कोणते प्रेझेंट असतात. जर हा अबव आहे आणि हा बिलो आहे तर सगळ्यात पहिला हा ॲक्सिस तर बिलकुल नाही कारण की जर रोटेट झाला 180 डिग्रीने तर हा कार्बन इकडे जाणार, पण रोटेट झाल्यामुळे इकडे एक्स प्रेझेंटच नाही त्याच्यामुळे असा ॲक्सिस प्रेझेंट नाही आहे. सिमिलरली या बाजूच्या ॲक्सिसच्या बाबत पण सेम गोष्ट आहे की अप्पर साईडला सेम रिफ्लेक्शन मला मिळत नाही आहे. मग उरलेले 2 ॲक्सिस कोणते आहेत, वरती एक्स खाली एक्स जर असेल, जर मी इथून प्लेन पास केला तर काय होतं आहे, हे जे स्ट्रक्चर आहे ते 180 डिग्री रोटेट होऊन हे जे अबव स्ट्रक्चर आहे ते बिलो जाणार आहे. बरोबर आहे, आणि हे जे बिलो स्ट्रक्चर ते अबव जाणार आहे. सो याच्यामध्ये हा C2 प्रेझेंट आहे. सिमिलरली जर तुम्ही हे दुसरं स्ट्रक्चर बघितलं तर या स्ट्रक्चरमध्ये हे जे ॲटम्स आहेत ते स्टेबल राहणार आहे, त्यांच्यामध्ये कोणताही चेंज येणार नाही. त्याच्यामुळे इकडचा कार्बन इकडे आणि इकडचा कार्बन तिकडे जाणार आणि त्याच्यामुळे हे 2 C2s या स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट आहेत. हा झाला आपलं पहिलं एक्झाम्पल. अनदर एक्झाम्पल इज जर तुमच्याकडे असा एक एक्स आहे ज्याच्या अबव बिलो आणि बिलो असे जर एक्सेस प्रेझेंट असतील तर काय प्रेझेंट असेल. C4 तर नक्कीच याच्यामध्ये प्रेझेंट नाही कारण की जेव्हा रोटेट होणार तेव्हा हा अबव आहे तो या बाजूला अबवच येणार आणि इथे ते स्ट्रक्चर पॉसिबल नाही. C2 पण याच्यामध्ये प्रेझेंट नाही कारण की हे स्ट्रक्चर अबव आहे हे बिलो आहे. जर 180 डिग्री रोटेट झालं तर हा अबव आहे आणि हा बिलो येणार, त्याच्यामुळे C2 पण याच्यामध्ये प्रेझेंट नाही. बट जर याच्यात मग राहिले कोण तर याच्यात राहिलं कोण तर 4 C2s प्रेझेंट असतात का. तर हे जर स्ट्रक्चर आपण बघितलं तर हा अबव आहे, एक्झॅक्ट 180 डिग्री रोटेट होऊन हे स्ट्रक्चर बिलो जाणार आहे जे की आपल्या इक्विव्हॅलेंट स्ट्रक्चरप्रमाणे नाही, त्याच्यामुळे याच्यामध्ये हा ॲक्सिस प्रेझेंट नाही. बट सिमिलरली जर तुम्ही नोटीस केलं 1 2 3 4 जर मी हा ॲक्सिस पास केला तर हे बिलो स्ट्रक्चर आहे, हे 180 डिग्री रोटेट होऊन अबव जाणार आहे जे की इक्विव्हॅलेंट स्ट्रक्चर आहे. हे बिलो स्ट्रक्चर आहे, रोटेट होऊन 180 डिग्री अबव जाणार आहे. सो या स्ट्रक्चरमध्ये हा जो आडवा C2 आहे तो प्रेझेंट आहे. सिमिलरली अजून त्याच्यामध्ये जर मी हा ॲक्सिस पास केला तर हे सगळे 4ही ॲटम फिक्स झाले आणि हा जो अबव आहे तो रोटेट होऊन बिलो जाणार, हा बिलो आहे तो रोटेट होऊन अबव जाणार, त्याच्यामुळे हा C2 पण याच्यामध्ये प्रेझेंट आहे. सिमिलर केसमध्ये जर हा आपण ॲक्सिस बघितला तर हे 4 ॲटम याच्यामध्ये फिक्स होऊन जातात. याच्यातला हा जो बिलो आहे तो तिकडे वरती जाणार अबव होणार, जो अबव आहे तो इकडे जाऊन बिलो होणार. त्यामुळे या स्ट्रक्चरमध्ये टोटल 3 ॲक्सिस प्रेझेंट आहेत. देन नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये काय आहे, वरती अबव नंतर बिलो, त्याच्यानंतर बिलो आणि याच्यानंतर अबव. तर याच्यामध्ये C2 तर प्रेझेंट नक्कीच, C4 तर प्रेझेंट नाही कारण C4ने काय होणार आहे, हा अबव आहे इकडे जाऊन अबवच येणार, आपल्याला ते स्ट्रक्चर नको आहे. जर मी C2 पास केला तर अबव स्ट्रक्चर इथे येणार आणि अबवच देणार. हे बिलो स्ट्रक्चर इकडे जाऊन 180 रोटेट केल्यावर इथे येणार, त्याच्यामुळे इथे पण बिलोच आहे. सो बिलोला बिलो, अबवला अबव स्ट्रक्चर मिळते, त्याच्यामुळे याच्यामध्ये फ्रॉम सेंटर C2 प्रेझेंट आहे. सिमिलरली
याच्यामध्ये अजून C2s किती प्रेझेंट आहेत, एक तर फ्रॉम सेंटर C2 प्रेझेंट आहे आणि बाकीचे कोणते सेंटर्स प्रेझेंट आहेत आपण बघणार आहोत आता. नाव फर्स्ट जर मी असा ॲक्सिस पास केला तर हे बिलो आहे, वरती जाऊन अबव होणार, सो हा प्रेझेंट आहे. हा अबव आहे, रोटेट होऊन बिलो जाणार, त्यामुळे हा पण ॲक्सिस याच्यामध्ये प्रेझेंट आहे. सिमिलरली जर हा ॲक्सिस बघितला तर हा अबव आहे, इकडे जाऊन बिलो होणार, हा बिलो आहे, इकडे जाऊन अबव होणार, त्यामुळे हा पण ॲक्सिस या स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट आहे. सिमिलरली जर मी असा ॲक्सिस पास केला तर हे चारही ॲटम फिक्स झाले. हा अबव आहे, इकडे जाऊन काय होतो आहे, अबवच स्ट्रक्चर देतो आहे, त्याच्यामुळे हा वाला ॲक्सिस प्रेझेंट नाही आहे. जर या बाजूला बिलो असता तर रोटेट होऊन आपल्याला सिमिलर स्ट्रक्चर मिळालं असतं. सिमिलरली मी जर असा ॲक्सिस पास केला तर हे 4 ॲटम तर फिक्स झाले, बट हा बिलो आहे, इकडे जाऊन जर अबव मिळत असता तर आपल्याला काय मिळत असतं, इक्विव्हॅलंट स्ट्रक्चर मिळत असतं. बट त्याच्यामुळे हे दोन जे डायगोनल ॲक्सिस आहेत दीज आर नॉट प्रेझेंट, बट हे जे प्लस साईनवाला ॲक्सिस आहे तो याच्यामध्ये प्रेझेंट आहे आणि फ्रॉम सेंटर एक C2 पास होतो आहे. सो याच्यामध्ये टोटल 3 C2s आहेत जे की एक्झाम्पलमध्ये दिसत आहे. ठीक आहे, सो 3 C2s आर प्रेझेंट म्हणूनच इथे असं लिहिलेलं आहे. नाव नेक्स्ट स्ट्रक्चर, हे जे IF7 आहे हे सँडविच सारखं स्ट्रक्चर असतं. ठीक आहे, सो इथे पण F, इथे पण F, इथे पण F, इथे पण F आणि याच्या सेंटर लाईनमधून अजून एक F लाईन पास होते. त्याच्यामुळे याच्या टोटल 5 जर इक्विव्हॅलंट साईड आहेत, आपल्याला 5 इक्विव्हॅलंट साईडचं इक्वेशन माहिती आहे. C5 प्रेझेंट असणार आणि त्याच्या परपेंडिक्युलर 5 C2s प्रेझेंट असणार. त्याच्यामुळे या स्ट्रक्चरमध्ये टोटल याच्यामध्ये काय प्रेझेंट आहेत, 6 ॲक्सिस प्रेझेंट आहेत, एक C5 प्रेझेंट आहे आणि त्याच्या परपेंडिक्युलर 5 C2s, असे टोटल 6 ॲक्सिस प्रेझेंट याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर डायबोरेन आणि अल्किनच्या बाबत हे स्ट्रक्चर जे आहे त्याला इमॅजिनेशन हवं आहे आणि याच्यासाठी म्हणून जर नोटीस करण्यासारखी गोष्ट केली तर याच्यामध्ये टोटल 3 C2s प्रेझेंट असतात डायबोरेनच्या स्ट्रक्चरमध्ये. एक जो बरोबर सेंटरमधून पास होणार आहे, सेंटरमधून पास झाल्यामुळे काय होतं आहे की हे जे टोटल स्ट्रक्चर आहे ते इकडे ट्रान्सफर होणार आणि हे जे टोटल स्ट्रक्चर आहे ते इकडे ट्रान्सफर होणार. सो फ्रॉम सेंटर एक C2 जातो. त्याच्यानंतर जर मी बरोबर मधोमध एक लाईन काढली तर हे वालं स्ट्रक्चर या साईडला आणि हे वालं स्ट्रक्चर या साईडला बरोबर एक्झॅक्टली रिफ्लेक्ट करते. त्याच्यामुळे याच्यामध्ये फ्रॉम सेंटर एक ॲक्सिस पास होतो आणि एक आडवी लाईन याच्यामध्ये पास होते, ज्याच्यामध्ये जे अबव स्ट्रक्चर आहे ते बिलो स्ट्रक्चरला काय करते, एक्झॅक्टली रेप्लिकेट करत आहे. ठीक आहे, सो याच्यामध्ये टोटल 3 C2s प्रेझेंट आहेत. सेम ॲलिन स्ट्रक्चर कसं असतं, कार्बन डबल बॉन्ड कार्बन, त्याच्या हे अबव H प्रेझेंट असतो, बिलो H प्रेझेंट असतो आणि हे दोन जे H असतात ते प्लेनमध्ये इन प्लेन प्रेझेंट असतात. सो याच्यामध्ये एक C2 प्रेझेंट असतो जो की बरोबर इथून पास होणार असतो आणि तो काय करतो, ह्या बिलो हायड्रोजनला अबव हायड्रोजनसोबत काय करत असतो, रिफ्लेक्ट करत असतो. सो अलिनमध्ये एक C2 प्रेझेंट आहे. ठीक आहे, नाव द नेक्स्ट पार्ट इज आता याच्यानंतरचा टॉपिक आहे आपला तो म्हणजे POS प्लेन ऑफ सिमेट्री. याच्यामध्ये आपण डिफरंट टाईप्स ऑफ, आता हा आपला ॲक्सिस ऑफ सिमेट्रीचा रिव्हिजनवाला पार्ट संपला. नाव प्लेन ऑफ सिमेट्री काय असतं, ॲक्सिस म्हणजे आपण काय शिकलो, एक लाईन पास करत होतो, त्याच्यामध्ये आपण बघत होतो रिफ्लेक्शन होतं आहे की नाही किंवा रोटेशन करून आपल्याला सिमिलर स्ट्रक्चर मिळतं आहे की नाही. तसंच प्लेन म्हणजे काय, एक प्लेट लाईक स्ट्रक्चर पास करायची, जसं की एखादा मिरर असतो आणि मिररच्या या बाजूला आणि त्या बाजूला मला सिमिलर स्ट्रक्चर मिळत असेल तर प्लेन प्रेझेंट आहे असं म्हणलं जातं. प्लेनचे 3 टाईप आहेत, एक आहे व्हर्टिकल प्लेन, एक आहे हॉरिझॉन्टल प्लेन आणि एक आहे डायहायड्रल प्लेन. आपण आधी व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल प्लेनबद्दल डिटेल शिकणार आणि डायहायड्रल प्लेनबद्दल डिटेल एक लेक्चर होणार. ठीक आहे, सो इथे डिटेल दिलेले. व्हर्टिकल प्लेन काय असतो, सगळ्यात आधी आपल्याला प्रिन्सिपल ॲक्सिस माहिती पाहिजे. प्रिन्सिपल ॲक्सिस आपल्याला माहिती आहे, जो पण मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये हायेस्ट डिग्री एनची व्हॅल्यू जेवढी मोठी असते तो आपला प्रिन्सिपल ॲक्सिस असतो. तर कोणत्याही कंपाऊंडमध्ये जो प्रिन्सिपल ॲक्सिस आहे त्याच्यासोबत त्याच्या अलॉंग जर कोणता प्लेन पास झाला तर तो काय प्रेझेंट असतो, त्याला बोलतात सिग्मा व्ही. आणि जर ह्या ॲक्सिसच्या परपेंडिक्युलर जर कोणता प्लेन पास होत असेल तर त्याला बोलतात सिग्मा एच. अशा पद्धतीने आपण दोन सिग्माजबद्दल, 2 प्लेनबद्दल शिकून घेतले. डायहायड्रल प्लेनबद्दल आपण डिटेलमध्ये शिकूच.
ठीक आहे. सो हीच गोष्ट आहे. वर्टिकल प्लेन काय असतात, प्रिन्सिपल ॲक्सिसच्या अलॉंग जर प्लेन पास झालं तर त्याला काय बोलतात, सिग्मा व्ही बोलतात. तेच हॉरिझॉन्टल प्लेन काय असतो, प्रिन्सिपल ॲक्सिसच्या जर परपेंडिक्युलर एखादा प्लेन असेल तर तो कोणता प्रेझेंट असतो, सिग्मा एच प्रेझेंट असतो. आणि सिग्मा डी काय असतो, त्याच्यामध्ये 3 कंडिशन आहेत. 3 कंडिशन एखाद्या प्लेनला फुलफिल कराव्या लागतात. पहिली केस आहे की पहिले तो प्रिन्सिपल ॲक्सिसच्या अलॉंग असला पाहिजे, सोबत प्रिन्सिपल ॲक्सिसच्या सोबत असला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी केस काय की तो 2 ॲटमच्या मधून जाणारा पाहिजे आणि तो 2 C2sना इंटरसेक्ट करणारा पाहिजे. सो हा थोडा एक डिटेल टॉपिक आहे, त्यामुळे याच्याबद्दल आपण थोडं शेवटी शिकणार आहोत. ठीक आहे. नाव सगळ्यात पहिलं जर एक्झाम्पल घेतलं वॉटरचं तर हायड्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन आपल्याला माहिती आहे याच्यातून फक्त एकच ॲक्सिस पास होतो. आणि जर नोटीस केलं, जर मी इथेच एक मिरर पण टाकला, हा आपला ॲक्सिस होता आणि जर मी इथेच जर एक मिरर पण टाकला तर हा मिरर काय करतोय, या हायड्रोजनला या हायड्रोजनसोबत रिफ्लेक्ट करतोय. म्हणजेच हा प्लेन या स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट आहे. मग हा कोणता प्लेन आहे की याच्यामध्ये काय होते, जो ॲक्सिस आहे तो कंटेनिंग प्लेन आहे. जसं ॲक्सिसची डिरेक्शन आहे उभी, तर प्लेनची पण डिरेक्शन कशी आहे, उभीच आहे. म्हणजे याच्यामध्ये सिग्मा व्ही प्रेझेंट आहे. सिग्मा एचबद्दल काय सांगितलेलं की माझा जो ॲक्सिस आहे त्याला जर परपेंडिक्युलर मी प्लेन टाकला, परपेंडिक्युलर म्हणजे काय, त्याला जर ऑपोजिट 90 डिग्रीमध्ये परपेंडिक्युलर जर प्लेन टाकला तर, पण जर मी हायड्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन याच्यामध्ये जर असा प्लेन टाकला तर तो खालच्या बाजूला वरच्या बाजूसोबत रिफ्लेक्ट करत नाही. म्हणजेच याच्यामध्ये सिग्मा एच ॲबसेंट आहे. सो वॉटरमध्ये फक्त काय प्रेझेंट असतो, सिग्मा व्ही एक प्लेन जो आहे तो प्रेझेंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून काही एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की याच्यामध्ये टोटल दोन सिग्मा व्ही, दोन्ही काय आहेत, सिग्मा व्हीच आहेत जे प्रेझेंट आहेत. ज्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते म्हणजे बघा, ऑक्सिजन, हायड्रोजन, हायड्रोजन. सगळ्यात पहिले तर आपण शिकलो, हा आपला ॲक्सिस होता. एक प्लेन मी टाकला की जो काय करतो इथे पास होतो, हे तर आपल्याला हे तर आपण शिकलो. बट जर एक गोष्ट नोटीस केली की जर मी काय केलं, पूर्ण मॉलिक्यूलमध्ये इथे जर मी एक मिरर ठेवला, जो मिरर काय करतो, या ऑक्सिजनला पण बरोबर हाफमध्ये कट करतो, हायड्रोजनला पण बरोबर हाफमध्ये कट करतो आणि दुसऱ्या हायड्रोजनला पण काय करतो, बरोबर हाफमध्ये कट करतो आहे. पुढच्या बाजूला हाफ स्ट्रक्चर, बरोबर मधोमध मिरर आणि मागच्या बाजूला हाफ स्ट्रक्चर, असं पण एक काय होतं प्रेझेंट आहे. बट त्याच्यात पण जर नोटीस केलं तर ही जो आपला ॲक्सिस आहे त्याला तो परपेंडिक्युलर नाही आहे, तो प्रिन्सिपल ॲक्सिसच्या सोबतच आहे. त्यामुळे हा पण काय प्रेझेंट आहे, सिग्मा व्हीच प्रेझेंट आहे. मग याला डिनोट करण्याची पद्धत कशी असते, तर सगळ्यात पहिले आपण बघितलं ऑक्सिजन, हायड्रोजन, हायड्रोजन याच्यामध्ये जर तुम्ही ॲक्सिस डिफाईन केलेत, जर याच्यामध्ये काय डिफाईन केले, ॲक्सिस डिफाईन केले, तर ते कसे असतात, एक्स, वाय आणि झेड. मग सगळ्यात पहिला प्लेन मी कोणता टाकला होता, हा प्लेन टाकला होता. ठीक आहे. सगळ्यात पहिला प्लेन कोणता टाकला होता, हा वाला. तर हा प्लेन कसा होता, वाय आणि झेडला, बघा सेकंड लिहिलं ना, वाय झेड. हा कोणता आहे, वाय झेड आणि वाय आणि झेड प्लेन कंटेनिंग आहे. आणि याच्यामध्ये काय झालं आहे की आपल्याला बरोबर 1 आणि 2 हे रिफ्लेक्ट करून दिसतात. त्याच्यामुळे इथे इक्विव्हॅलंट स्ट्रक्चर मिळतं की H1च्या जागी H2 आला, H2च्या जागी H1 आलं. त्यामुळे आपल्याला कसं स्ट्रक्चर मिळालं, इक्विव्हॅलंट. आणि जे दुसरं एक्झाम्पल आपण दुसरं स्ट्रक्चर जे बघत होतो, जिथे की हायड्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन आपण बघत होतो, याच्यामध्ये मी काय केलं, इकडे जर झेड होता, इकडे जर एक्स होता आणि समोर जर वाय आहे आणि जर मी असा प्लेन पास केला आहे तर याच्या वेळेस बघा झेड कव्हर होतो आहे आणि एक्स कव्हर होतो आहे, वाय इज अनअफेक्टेड. त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणता प्लेन पास झाला आहे, एक्स झेड, जे इथे लिहिलेलं आहे की दुसरा जो ॲक्सिस होता तो कसा होता, एक्स झेड. याच्यामध्ये काय झालं, पुढचे स्ट्रक्चर आणि मागचे स्ट्रक्चर एकमेकांच्या एक्झॅक्ट, म्हणजे एचच्या जस्ट मागे तोच H1च्या मागे H1च, H2च्या मागे H2च प्रेझेंट होता, म्हणून इथे लिहिलं आयडेंटिकल स्ट्रक्चर मिळतात. ठीक आहे. सो याचा मिनिंग काय, दोन्ही पण सिग्मा व्हीच आहेत, दोन्ही पण काय प्रेझेंट आहेत, सिग्मा व्हीच प्रेझेंट आहेत, सिग्मा व्हीच प्रेझेंट आहेत, पण ते दोन वेगवेगळ्या ॲक्सिसवरती प्रेझेंट आहेत. ठीक आहे. नाव द नेक्स्ट पॉईंट इज आता BCl3चं जर एक्झाम्पल घेतलं तर आपल्याला माहिती आहे BCl
Cl आपल्याला माहिती आहे की जो प्रिन्सिपल ॲक्सिस आहे तो बरोबर फ्रॉम सेंटरमधून पास होतो आणि हा कसा आहे सेंटरमधून जर पास होणारा आहे तर याची प्रिन्सिपल ॲक्सिस किती आहे C3 आहे. नाव जर प्लेन नोटीस केला तर याच्यामध्ये प्लेन बघा काय आहे Cl Cl Cl. ठीक आहे, मी बरोबर वरून काय केलं एक मॉलिक्यूल टाकलं. पण जर मी प्लेन पास केला तर तो प्लेन कसा आहे त्याला मी काय केलं Cl आणि बोरॉनमधून पण वरून एक प्लेन पास केला तर तो काय करणार ह्या क्लोरीन आणि ह्या क्लोरीनला एकमेकांसोबत काय करणार रिफ्लेक्ट करणार. मग आपला जो ॲक्सिस आहे तो पण वरच्या डिरेक्शनमधूनच 3Dमध्ये जर इमॅजिन केलं तर जसं मी शिकवलेलं की फॅनमधून जसं आपण तो सेंटरमधून दांडं टाकतो तसाच जर मी फॅनच्या त्या दांड्यामधून जर तो प्लेन पास केला तर तो मिरर काय करतो दोन्ही ब्लेड्सना रिफ्लेक्ट करतो. तर याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे सिग्मा व्ही. असाच जर मी नेक्स्ट प्लेन पास केला दुसरा Cl आणि बोरॉन आणि जर मी तिसरा प्लेन पास केला बोरॉन आणि Clमधून तर असे 3 सिग्मा व्ही मला दिसून येतात. पण फक्त याच्यामध्ये सिग्मा व्हीच प्रेझेंट आहे का तर नाही. दुसरं स्ट्रक्चर बघा क्लोरीन आणि क्लोरीन मी सेम स्ट्रक्चर काढलं आहे. जर मी परपेंडिक्युलर म्हणजे जसं तो दांडा आहे त्याच्यातून पण जर मी पूर्ण मोलेक्युलला जर कट केलं जसं आपण मगाशी वॉटर मोलेक्युलला कट केलं होतं की फुटबॉलसारखं इमॅजिन करून हाफ क्लोरीनचा मोलेक्यूल पुढच्या बाजूला मग मिरर आणि हाफ मोलेक्यूल मागच्या बाजूला असं जर स्ट्रक्चर ड्रॉ केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा क्लोरीन बोरॉन क्लोरीन हे तीनही क्लोरीन आणि एक बोरॉन काय करतात एकमेकांना रिफ्लेक्ट करत आहेत आणि त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जर नोटीस करण्यासारखी गोष्ट झाली तर ॲक्सिस येतोय समोरून ॲक्सिस असा पडतोय आणि त्याचा जो प्लेन आहे तो मात्र कसा आहे त्याला परपेंडिक्युलर आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये एक सिग्मा H प्रेझेंट आहे. सो पूर्ण मोलिक्यूलमध्ये सिग्मा एचला मोलिक्युलर प्लेनसुद्धा बोलतात आणि त्याच्यामुळे ह्याचं जर डिटेल आपण बघितलं तर याच्यामध्ये एक सिग्मा H आणि 3 सिग्मा व्हीज प्रेझेंट आहेत. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल इज N2F2. जर नायट्रोजन डबल बॉन्ड नायट्रोजन अबव साईड बिलो साईड फ्लोरीन जर प्रेझेंट असेल तर जर मी ट्रान्स स्ट्रक्चर घेतलं तर सगळ्यात पहिलं तर तुम्हाला काय माहिती आहे की याच्यामध्ये एक फ्रॉम सेंटरमधून प्रिन्सिपल ॲक्सिस पास होतो. फ्रॉम सेंटरमधून जर मी C2 पास केला तर हा C2 काय करतो इथल्या मोलेक्युलला इथे आणि इथल्या मोलेक्युलला इथे काय करतो ट्रान्सफर करतो. सो याच्यामध्ये पहिले तर एक C2 प्रेझेंट आहे जो फ्रॉम सेंटर पास होतो आहे. नाव नेक्स्ट जर स्ट्रक्चर बघितलं तर ह्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे फ्लोरीन प्लेन कोणता पास होऊ शकतो याच्यामध्ये तर याच्यामध्ये ओके. सो जर मी याच्यामध्ये असा एक प्लेन पास केला तर बघा फ्लोरीन खालच्या बाजूला इकडे जाऊन तो रिफ्लेक्ट होऊन खालच्या बाजूला बनेल जे की आपलं ओरिजिनल स्ट्रक्चर नाही. किंवा जर मी सेम प्लेन पास केला तर इकडचा फ्लोरीन इकडे पास होईल जे की आपलं सेम स्ट्रक्चर नाही. जर मी आडवा प्लेन टाकला तरीसुद्धा हा जो फ्लोरीन तो वरच्या बाजूला रिफ्लेक्ट होईल जे की आपलं ओरिजिनल स्ट्रक्चर नाही. पण जर आपण एक गोष्ट नोटीस केली हा फ्लोरीन हा पण पेपरवरतीच आहे. हा नायट्रोजन डबल बॉन्ड नायट्रोजन हा फ्लोरीन हे चारही मोलेक्यूल जे आहेत हे चारही ॲटम जे आहेत ते एकाच प्लेनवरती आहेत आणि जो ॲक्सिस आहे तो कसा आहे वरून येणार आहे. जसं मी आत्ता फॅनचं एक्झाम्पल दिलं तर फॅनचा जो दांडा असतो त्याचं वरून येणारा मोलेक्यूल आहे आणि जर मी या पूर्ण मोलेक्यूलमध्ये जर मी एक प्लेन टाकला जो की त्याला परपेंडिक्युलर ॲक्सिसला कसा आहे परपेंडिक्युलर आहे तर हा ॲक्सिस काय करतो फ्लोरीनला एका बॉलप्रमाणे हाफमध्ये कट करणार नायट्रोजनला फ्लोरीनला चौघांना पण काय करणार हाफमध्ये कट करणार आणि त्याच्यामुळे ट्रान्स N2F2 मध्ये काय प्रेझेंट आहे सिग्मा H इज प्रेझेंट. सिग्मा Hला मोलेक्युलर प्लेन पण बोलतात आणि हा फक्त एकच प्रेझेंट असतो जर मोलेक्युलमध्ये प्रेझेंट असेल किंवा नसेल बट एकच प्रेझेंट असतो. सिग्मा व्ही मेनी असू शकतात. आता या स्ट्रक्चरमध्ये सिग्मा व्ही एकही प्रेझेंट नाही जे काय आहे ते फक्त काय सिग्मा H इज प्रेझेंट. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल 4मध्ये जी इन्फॉर्मेशन मी सांगते तीच सगळी याच्यामध्ये एक्सप्लेन केलेली आहे. एक्झाम्पल 4मध्ये जर बघितलं तर आपण काय घेणार आहोत सिस N2F2 घेणार. मग फ्लोरीन नायट्रोजन डबल बॉन्ड नायट्रोजन आणि फ्लोरीन याच्यात आपल्याला माहिती आहे की फक्त याच्यामध्ये एकच ॲक्सिस पास होतो जो की फ्रॉम सेंटर नाही आहे जो काय करतो 180 डिग्री रोटेट करतो तेव्हा हा फ्लोरीन या बाजूला 180 डिग्रीने काय करणार आहे रिफ्लेक्ट करणार आहे. सो याच्यामध्ये हा C2 प्रेझेंट आहे. मी जर एक्झॅक्टली तोच प्लेनसुद्धा टाकला जसं की वॉटर मोलेक्युलमध्ये आपण केलेलं तोच जर मी प्लेन टाकला तर तो काय करणार फ्लोरीनसोबत काय करणार रिफ्लेक्ट करणार आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये सिग्मा
व्ही प्रेझेंट आहे. सिग्मा व्ही काय असतो, प्रिन्सिपल ॲक्सिसच्या अलॉंग. आता अजून एक प्लेन कोणता प्रेझेंट आहे, फ्लोरीन सिंगल बॉन्ड नायट्रोजन डबल बॉन्ड नायट्रोजन सिंगल बॉन्ड फ्लोरीन. याच्यामध्ये जर मी हा ॲक्सिस पास केला आणि मी पूर्ण मोलेक्युलमध्ये, कारण हा प्लेनर स्ट्रक्चर आहे ना, पूर्ण मोलेक्युलमध्ये जर मी एक प्लेन पास केला तर तो फ्लोरीनला वरच्या पार्टमध्ये एक अर्धा बॉल आणि खालच्या बाजूला अर्धा, सेम नायट्रोजन आणि फ्लोरीन ह्या चारही ॲटम्सच्या बाबत हाफ फुटबॉलप्रमाणे, की फुटबॉलचा हाफ बॉल वरती हाफ बॉल खाली राहणार आणि बरोबर मध्ये हा मिरर पडणार. बट तेव्हा पण जर नोटीस केलं तर तो जो ॲक्सिस आहे त्याला परपेंडिक्युलर स्ट्रक्चर नाही, त्यामुळे याच्यामध्ये 2 सिग्मा व्ही आर प्रेझेंट आणि याच्यामध्ये कोणताही सिग्मा एच प्रेझेंट नाही. ठीक आहे. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल इज नॉर्मल अल्किन. हायड्रोजन, याच्यामध्ये काय आहे, हायड्रोजन कार्बन डबल बॉन्ड कार्बन हायड्रोजन आणि हायड्रोजन. ठीक आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये फ्रॉम सेंटर काय आहे, ओके, याच्यामध्ये जर मी C2 पास केला, याच्यामध्ये सगळे जे असतात ते C2च प्रेझेंट असतात अल्किन्समध्ये, आणि जर मी याच्यातून C2 पास केला तर याच्यामध्ये बघा एक असा प्लेन पास होऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, सिग्मा व्ही तर प्रेझेंट आहेच, बट ऑल्सो जर नोटीस केलं तर याच्यामध्ये जर मी आडवा प्लेन पास केला, कसा प्लेन पास केला, आडवा प्लेन पास केला, तर तो काय आहे, परपेंडिक्युलर टू C2 आहे, परपेंडिक्युलर आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये एक सिग्मा एच सुद्धा प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे याच्यामध्ये, एक सिग्मा एच प्रेझेंट आहे. सिग्मा एच का, कारण की हा परपेंडिक्युलर आहे त्याच्यामुळे. ठीक आहे. नाव नेक्स्ट एक्झाम्पल इज कार्बन डबल बॉन्ड कार्बन 1 2 3 4 क्लोरीन हायड्रोजन आणि क्लोरीन. याच्यामध्ये फ्रॉम सेंटर काय होतो, एक C2 पास होतो आहे. ठीक आहे. का, कारण की हा क्लोरीन मग 180 डिग्री रोटेट होऊन इथे पास होणार. ठीक आहे. सो याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्ही एक हे स्ट्रक्चर कसं आहे की जसं की आपला फॅन आहे, फॅनला 4 पात्या आहेत आणि याच्यामधून काय करतो, वरून जसा एक दांडा पास होतो तसा हा ॲक्सेस पास होत आहे. सो जर तुम्ही बरोबर क्लोरीनच्या मोलेक्युलला क्लोरीन हायड्रोजन क्लोरीन या सगळ्या ॲटम्सना फुटबॉलप्रमाणे तोडलं तर तुम्हाला काय मिळणार, एक सेम आयडेंटिकल स्ट्रक्चर मिळणार. त्यामुळे याच्यामध्ये सिग्मा डी प्रेझेंट आहे आणि सिमिलरली याच्यामध्ये सिग्मा एच प्रेझेंट आहे आणि याच्या अलॉंग कोणता पण सिग्मा व्ही पास होत नाही आहे. ठीक आहे. जसं की तुम्ही जर हा प्लेन पास केला तरी क्लोरीनला हायड्रोजनला क्लोरीन पास होतो आहे, किंवा असा जरी प्लेन पास केला तरी हायड्रोजनला क्लोरीनला हायड्रोजन रिफ्लेक्ट करतो आहे, जे की इक्विव्हॅलेंट स्ट्रक्चर नाही आहे. जर असा प्लेन पास केला तर हा जो क्लोरीन आहे तो इथे दिसणार आहे आणि हा जो क्लोरीन आहे तो वरच्या साईडला दिसणार आहे, विच इज नॉट इक्विव्हॅलेंट स्ट्रक्चर. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणताही सिग्मा व्ही प्रेझेंट नाही आहे, तर या सगळ्यामध्ये काय प्रेझेंट आहेत, सिग्मा एच ओनली प्रेझेंट. ठीक आहे. Now next example is NH3. ओके. सो नेक्स्ट एक्झाम्पल इज अमोनिया. अमोनियामध्ये आपल्याला काय माहिती आहे की एकतर तो अम्ब्रेलासारखा स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये फक्त C3 प्रेझेंट असतो. जर मी याच्यामधून एक प्लेन पास केला तर तो या हायड्रोजन H1 आणि H3ला एकमेकांपासून रिफ्लेक्ट करणार. सेम जर मी H1 आणि नायट्रोजनमधून पास केला तर H3 आणि H2 एकमेकांना रिफ्लेक्ट करणार. आणि सेम मी H3 आणि नायट्रोजनमधून जर एक प्लेन पास केला तर तो H1 आणि H2ला रिफ्लेक्ट करणार. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये डेल्टा एच म्हणजे सिग्मा एच तर ॲबसेंट आहे, कारण की कोणताही परपेंडिक्युलर प्लेन याच्यामध्ये प्रेझेंट नाही, पण याच्यामध्ये 3 सिग्मा व्हीज आर प्रेझेंट. ठीक आहे. सो हे अमोनियाचं एक्झाम्पल झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे की विच विल सिग्मा एच इज प्रेझेंट इन बेन्झिनमध्ये सिग्मा एच म्हणजे काय, जो पण आपला प्रिन्सिपल ॲक्सिस आहे त्याच्या परपेंडिक्युलर कोणता प्लेन प्रेझेंट आहे का. तर आता आपल्याला बेन्झिनबद्दल माहिती आहे की बेन्झिन कसं आहे, एकतर प्लेनार स्ट्रक्चर आहे, त्यामुळे आपल्याला माहिती आहे की याच्या बरोबर सेंटरमधून काय पास होतो, एक C6 पास होतो आहे. आणि जर मी इमॅजिन केलं हा प्रत्येक कार्बन एक फुटबॉलप्रमाणे आहे आणि जर मी याला प्लेनमध्ये कट केलं तर 2 हाफ फुटबॉल मला मिळतात आणि त्याच्यामुळे डेफिनेटली याच्यामध्ये सिग्मा एच इज प्रेझेंट. ठीक आहे. सो विल सिग्मा एच प्रेझेंट इन बेन्झिन, येस. आणि त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहेत, हॉरिझॉन्टल प्लेन विच इज परपेंडिक्युलर टू प्रिन्सिपल ॲक्सिस. सो याच्यामध्ये ऑल्सो बेन्झिन काय आहे, प्लेनार स्ट्रक्चर, आणि प्लेनार स्ट्रक्चरमध्ये सिग्मा एच प्रेझेंट असतो. नाव अनदर नेक्स्ट क्वेश्चन इज BCl3चं जर एक्झाम्पल घेतलं तर
अच्छा, हे जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये बघा, हा बोरॉन, इथे हायड्रोजन आहे, त्याच्यानंतर इथे हायड्रोजन आहे आणि इथे क्लोरीन आहे. त्याच्यामुळे आता ह्याच्यातून जो फ्रॉम सेंटर जो प्लेन पास होत होता तो याच्यामधून प्रेझेंट नाही होऊ शकत. बरोबर आहे. हा काय आहे, ॲब्सेंट आहे. कारण की जर मी C3 पास केलं तर हायड्रोजन इथे येणार आणि इथे हायड्रोजन दिसत नाही. त्याच्यामुळे इथे क्लोरीन असल्यामुळे याच्यामध्ये कोणताही C3 प्रेझेंट नाही आहे. पण जर मी बोरॉन आणि क्लोरीनमधून C2 पास केलं तर बोरॉन आणि क्लोरीनचे मोलेक्युल फिक्स होऊन जातात आणि हा हायड्रोजन या हायड्रोजनला रिफ्लेक्ट करतो, त्यामुळे याच्यामध्ये C2 प्रेझेंट आहे. मी त्याच्याच अलॉंग जर एक प्लेन पास केला तर तो काय करणार, H1 आणि H2ला रिफ्लेक्ट करणार, त्यामुळे याच्यामध्ये सिग्मा V इज प्रेझेंट. ठीक आहे. सो याच्यामध्ये सिग्मा V प्रेझेंट आहे आणि सिग्मा H याच्यामध्ये प्रेझेंट नाही आहे. ठीक आहे. सो हे सगळं आपण शिकलो सिग्मा व्ही आणि सिग्मा एचबद्दल. सिग्मा व्हीमध्ये काय असतं की जो प्रिन्सिपल ॲक्सिस आहे त्याच्या अलॉंग जर कोणताही प्लेन प्रेझेंट असेल तर सिग्मा व्ही प्रेझेंट आहे. आणि सिग्मा एच काय असतो, प्रिन्सिपल ॲक्सिसच्या परपेंडिक्युलर जर कोणताही प्लेन प्रेझेंट असेल तर त्याला काय बोलणार, सिग्मा एच बोलतात. नाव डायहायड्रल प्लेनच्या 3 कंडिशन आहेत की त्याच्यामध्ये पहिले तर तो जो प्लेन आहे तो प्रिन्सिपल ॲक्सिसला पास करून जाणार पाहिजे, परपेंडिक्युलर नाही, पास करणार जाणार पाहिजे. दुसरी गोष्ट, तो जो प्लेन आहे तो 2 C2च्या बरोबर मधून जाणार पाहिजे. की समजा 2 C2 पास होत आहेत, इथून जर एखादा प्लेन जातोय तर तो कसा असू शकतो, सिग्मा डी असू शकतो. आणि तिसरी कंडिशन काय आहे की समजा इथे एक ॲटम प्रेझेंट आहे आणि इथे दुसरा ॲटम प्रेझेंट आहे आणि याच्या बरोबर मधोमध मी एखादा प्लेन पास केला तरच तो कसा असणार आहे, सिग्मा डी असणार आहे. सो ह्या 3 कंडिशन कळल्या की एक तो प्रिन्सिपल ॲक्सिसच्या कंटेनिंग प्लेन असला पाहिजे, दुसरा तो 2 C2च्या मधून जाणारा पाहिजे आणि तिसरा तो 2 ॲटमच्या मधून जाणारा प्लेन हवा. सो डेफिनेशन काय, प्रेझेंट काय असतो, केव्हा केव्हा प्रेझेंट असतो, प्रेझेंट व्हेन प्रिन्सिपल ॲक्सिस कंटेनिंग असणार, 2 C2ना बायसेक्ट करणार आणि 2 ॲटमच्या मधून जाणार, तेव्हाच सिग्मा डी प्रेझेंट असतो. डेफिनेशन काय याची, प्लेन कंटेनिंग प्रिन्सिपल ॲक्सिस बायसेक्टिंग 2 C2s अँड पासेस बिटवीन 2 ॲटम. जी डेफिनेशन वरती लिहून दिली आहे सेम आहे. नाव नेक्स्ट पॉईंट इज, सो आता जर फर्स्ट एक्झाम्पल घेतलं, पहिलं एक्झाम्पल जर नॉर्मल आपण घेतलं की स्क्वेअर घेतला, आता आपल्याला माहिती आहे याच्यामधला प्रिन्सिपल ॲक्सिस काय असतो, C4 असतो, बरोबर ना. C4 परपेंडिक्युलर टू 4 C2s आहेत हे आपल्याला माहिती आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर C2 तर याच्यामध्ये प्रेझेंट आहे आणि याच्याच अलॉंग जर मी एक प्लेन ड्रॉ केला तर हा प्लेन कसा असणार आहे की तो प्रिन्सिपल ॲक्सिस कंटेनिंग प्लेन असणार. मग आपल्या सिग्मा डीची पहिली कंडिशन तर याने फुलफिल केली की जिथे ॲक्सिस प्रेझेंट आहे प्रिन्सिपल ॲक्सिस त्याच्या कंटेनिंगच प्लेन आहे. सो पहिली कंडिशन तर फुलफिल झाली. पण दुसरी कंडिशन काय आहे की त्याला जे C2s असतात त्याला काय करणार पाहिजे, कट करणार पाहिजे. तर आपल्याला माहिती आहे की असं पण हा जो सेंटरमधून जाणारा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे त्याच्या 2 अशा काय प्रेझेंट असतात, 2 C2s प्रेझेंट असतात. त्याच्यामुळे जर मी इथून एखादा प्लेन पास केला तर हा काय करतो, ह्या 2 C2sना सुद्धा क्रॉस करून जातो. सो दुसरी कंडिशन पण फुलफिल झाली. आणि तिसरी कंडिशन काय सांगते, हा जो प्लेन आहे तो प्लेन 2 ॲटमच्या बरोबर बिटवीन असला पाहिजे, मधोमध असला पाहिजे. सो जर आपण नोटीस केलं हा एक ॲटम इकडे आणि हा दुसरा ॲटम आहे तर ह्या 2 ॲटमच्या तो काय आहे, तो 2 ॲटमच्या काय आहे, बरोबर मधोमध आहे. त्याच्यामुळे हा प्लेन काय आहे, सिग्मा व्ही नसून हा सिग्मा डी आहे. सो सिग्मा डीच्या 3 कंडिशन समजल्या. सगळ्यात पहिलं तो कंटेनिंग प्रिन्सिपल ॲक्सिस, दुसरा तो 2 C2sना क्रॉस करणारा आहे आणि तिसरा म्हणजे तो 2 ॲटमच्या मधून पास होणार आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये सिग्मा व्ही तर प्रेझेंट आहेच कारण तो प्रिन्सिपल ॲक्सिस कंटेनिंग आहे, बट त्याच्यामध्ये सिग्मा डीसुद्धा प्रेझेंट आहे. ठीक आहे. नाव अनदर एक्झाम्पल इज सेम. ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये काय केलेले आहेत, एक्सप्लेन केलेले आहेत. नाव बेन्झिनच्या बाबत जर आपण नोटीस केलं तर बेन्झिनच्या पण बाबत काय आहे बघा, बेन्झिनचा प्रिन्सिपल ॲक्सिस काय आहे, फ्रॉम सेंटरमधून जाणारा. याच्या अलॉंग जर मी एक प्लेन ड्रॉ केला तर हा प्लेन बघा काय करतो, इथून आणि इथून क्रॉस होणार आहे. या C2मधून पण काय होणार आहे, ह्या C2मधून पण काय करणार, ह्या C2ला तो बायसेक्ट करणार आहे. त्याच्यामुळे दुसरी कंडिशन पण फुलफिल झाली. आणि तिसरी कंडिशन काय की तो 2 ॲटमच्या बरोबर मधून पास होणारा आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये बेन्झिनमध्ये टोटल 3 सिग्मा डी प्रेझेंट असतात. बट सिमिलरली जर तुम्ही नोटीस केलं तर जर मी जर हा प्लेन पास केला तर हा प्लेन मात्र कसा आहे, 2 ॲटमच्या मधून पास होत नाही. तो ॲटम्स लाईक फॉर एक्झाम्पल दिस
जर मी हा प्लेन पास केला तर हा प्लेन प्रिन्सिपल ॲक्सिस कंटेनिंग आहे किंवा हा दोन C2sना बायसेक्ट करणारा पण आहे, दोन C2sना बायसेक्ट करणारा तर आहेच, पण जो प्लेन आहे तो मात्र कसा आहे ॲटममधून जाणारा आहे, त्याच्यामुळे हा सिग्मा डी होऊ शकत नाही, हा काय असणार आहे सिग्मा व्हीच असणार आहे. त्याच्यामुळे बेन्झीनची समरी काय आहे की याच्यामध्ये एक सिग्मा एच प्रेझेंट असतो जो की प्लेनर मोलेक्युल आहे, फुटबॉलला हाफ फुटबॉलला वरच्या बाजूने हाफ फुटबॉलला खालच्या बाजूने कट करतो. ह्याच्यात 3 सिग्मा व्ही प्रेझेंट असतात आणि याच्यामध्ये 3 सिग्मा डी प्रेझेंट असतात. ठीक आहे. नाव नेक्स्ट एक्झाम्पल इज इथेन. इथेनच्या बाबत सुद्धा लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय आहे की जर इथेनमध्ये काय आहे की नाव नेक्स्ट एक्झाम्पल इज इथेन. इथेनमध्ये आपल्याला माहिती आहे की त्याच्या हा जर वाय असेल आणि हा दुसरा वाय असेल त्याचा प्रिन्सिपल ॲक्सिस ह्या कार्बनमधून पास होतो. जर यालाच तुम्ही याच्यामध्ये सिग्मा एच इज ॲबसेंट, कारण की मग अशी एक एक्सप्लेनेशन होतं की जर कंपाऊंड प्लेनार असेल तर त्याच्यामध्ये सिग्मा एच प्रेझेंट असणार आहे. बट जे स्टॅगर्ड इथेनचं स्ट्रक्चर आहे ते 3D मोलेक्युल आहे, ते प्लेनार नाही आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सिग्मा एच ॲबसेंट आहे. याच्यात कोणताही सिग्मा व्ही प्रेझेंट नाही आहे. बट जर तुम्ही नोटीस केलं तर मी इथून एक प्लेन पास केला तर काय करतोय तो बघा, तो पहिले तर प्रिन्सिपल ॲक्सिसला कंटेनिंग आहे, दुसरी गोष्ट तो इथून पास होणाऱ्या 3 C2sला परपेंडिक्युलर आहे आणि 3 C2sना बायसेक्ट करणार आहे, 2 C2sना बायसेक्ट करणार आहे आणि तो 2 ॲटमच्या मधून जाणार आहे आणि त्याच्याचमुळे ह्याच्यामध्ये सिग्मा डी प्रेझेंट असतात. टोटल 3 सिग्मा डी, कारण मी इथून पण प्लेन पास करू शकते, इथून पण प्लेन पास करू शकते आणि इथून पण प्लेन पास करू शकते. सो ह्या मोलेक्युलमध्ये स्टॅगर्ड इथेनच्या मोलेक्युलमध्ये 3 C2s प्रेझेंट, 3 सिग्मा डीज प्रेझेंट असतात. सिमिलरली इक्लिप्स इथेनमध्ये पण सेम गोष्ट प्रेझेंट आहे. इथेन आणि इथेनच्या स्टॅगर्ड आणि इक्लिप्स दोन्ही मोलेक्युलमध्ये 3 सिग्मा डीज आर प्रेझेंट. ठीक आहे. नाव याच्यामध्ये एक नोट लिहिली आहे, इम्पॉर्टंट नोट आहे की BF3, BCl3, इथेन एक्सेट्रा अशा एक्झाम्पलमध्ये ज्याच्यामध्ये 3 ट्रायंगल प्रेझेंट असतो, याच्यामध्ये जो ऑप्शन गिवन असेल तो करेक्ट असतो, कारण की वायच्या जर मी या मोलेक्युलमधून प्लेन पास केला तर तो 2 ॲटमना क्रॉस करणार, इन बिटवीन पण आहे, पण जर खालून बघितलं तर तो जो ॲटम आहे त्याला कंटेनिंगसुद्धा आहे, त्याच्यामुळे जरी याला आपण सिग्मा व्ही बोललं तरी तो करेक्ट आहे आणि याला सिग्मा डी बोलले तरीसुद्धा करेक्ट आहे. सो जो ऑप्शन गिव्हन असेल तो याचं काय असणार आहे करेक्ट ऑप्शन असणार आहे. सो स्टॅगर्ड इथेन आणि इक्लिप्स इथेनबद्दल दोघांबद्दल पण क्लिअर झालं. नाव काही होमवर्क क्वेश्चन आहेत. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये विच प्लेन्स आर प्रेझेंट, खाली एक हा एक्स वरती एक एक्स जर प्रेझेंट असेल तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये नाव हे जे होमवर्क क्वेश्चन आहेत ते नेक्स्ट लेक्चरमध्ये कवर होतील आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सेंटर ऑफ सिमेट्री बघणार, सेंटर ऑफ सिमेट्री आणि हे बाकीचे जे क्वेश्चन आहेत होमवर्क क्वेश्चन आहेत ते नेक्स्ट पार्टमध्ये कवर होतील. थँक्यू.